हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फोडणार आहे नारळ. आणि नारळ फोडायची सुद्धा इथं म्हणजे शहरात राहून वांदेच आहेत, कारण कुठे बी फोडू शकत नाही आपण. त्याच्यासाठी मी बाहेर आलेली आहे आता नारळ फोडायला. बाहेर ही पाटा वरवटावरचा वरवटा आहे. आणि हे बघा, नारळ मी सोलून घेतलेला आहे. हे मला भाजीसाठी नारळ पाहिजे, देवाला वगैरे नाही, कारण देवाला वगैरे असलं तर थोडंसं ह्याला ठेवावं लागतं ते शेप त्याच्यावरचं. देवाला तसंच नारळ नाही फोडत. मी सगळं काढून घेतलं, त्याच्यातला कचरा जातो म्हणून. ते बघा माझं नारळ आता मी फोडणार आहे. बघा कशी फोडते मी. बघा एक ह्याच्यातच फुटले नारळ. आणि मला हे पाणी पण काढून पाहिजे, मुलाला पाणी खूप आवडतं नारळातलं, त्यासाठी मी पाणी काढून ठेवते. तो आता नाही आहे, नसतं जर असता तर पूर्ण महागी लागला असता. फोड मला ती प्यायला म्हणून. हे बघा, एक वेळेस नारळ फुटतच नाही, खूप हे खातात. हे आजचं फुटलंय चांगलं. हे बघा माझं नारळ चांगलं निघालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं बघा हे असं ओलं खोबर. आजकाल नारळ पण खूप महाग झालेला आहे. बघा हे पाणी पण निघाले आणि नारळ पण. जर व्हिडिओ माझा आवडत असले तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि माझे रोजचे डेलीचे ब्लॉग्स तुम्हाला पाहिजे असले तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी तुम्हाला ते म्हणजे जरूर टाकेन मी व्हिडिओ. थँक्यू.